गुड इव्हनिंग गेला. सनसेट बघायला निघालेलो. मला मस्त जाऊ असा नेचरमध्ये सनसेट बघायला. नदीच्या जवळची ब्रिजवली सनसेट बघायचा प्लॅन होता. लोकेशन पण माहिती होती. मला एकटा नाही जात, घेऊन जातो कोणला तरी जोडीला, कारण एकटा गेलो तर सगळी बडबडतील. म्हणून कोण येईल तर स्वानंदला बोलवला, भाईला बोलवला. आता कालोख पडायला आला. अजून लोकेशनच केलते. सनसेट तर गेला, कालोख वर चंद्र उगावला. त्याला सनसेट बघायला बोलवलेला का त्या चंद्र बघायला आले आम्ही. आता अजून पोचलो नाही. त्यांची सनसेट बघायचा होते त्यांची ती अजून पाठीमागे तडफडते. 7-8 किलोमीटर मागे आहे. लाईव्ह लोकेशन शेअर करून पण लोकेशन केलते माणूस. अजून थांबले, येईल आईला का माया काहीतरी ज्ञान देऊन जायला का काहीतरी अजून सांगेल. सगळं सांगून जायला का मग जराची कारणं ठोकेल का, यो कारण होता तो कारण होता, त्याची मुलं लेट झाला. संध्याकाळी सनसेट बघायला निघालेलो. थोडासा कॅमेरा साफ केला पाहिजे. नाही रे, बरोबर आहे. आत्ता बरोबर. सनसेट बघायला निघालेलो. एक नंबर सनसेटचा व्ह्यू आहे. आज तर सनसेट आहे. अंधार होतो आणि मून वरती मून आला. कुठे रे मून शोधायला गेल. आता थांबलो. आता भाजी घेऊ. बनवता तर कोणाला दोघांना काही येत नाही. भाजी घेऊ, भात बनवू घरी. आम्ही सनसेट बघणार होतो. 5 वाजता पोचायचा प्लॅन होता. या चोंग्यामुळे तो उशीर झाला. आता वाजले 7:30 आणि इकडनं आम्ही मून राईज बघतो. कुठे आहे मून? वाव, नाईस मून. ऑलमोस्ट पोचलो स्टेसाठी. पूर्ण रोडमध्ये कालक होता, काय दाखवता आला नाही. जाम काय दाखवायचं होता, हे शाण्याच्या मुळे मला काही दाखवता आला नाही. आता आम्ही लेट पोचलो. एवढी लाईट होती म्हणून एवढा चालू करून दाखवला बस. त्याच्यामुळे नाही तर जाम काय बघायला भेटला असता. आता पोचू आम्ही. 1 किलोमीटर राहिले. पोचून मस्त भात बीत बनवतो आहो ना. स्वानंद पनीर मसाला बनवेल ना, मग रटाटून खातो. त्याच्यानंतर स्वानंदला ऑफिसचं काम आहे, तो काम करत बसेल. मी थोडासा पक्षी गेलतो. आल्यासारखा स्वानंद रिलॅक्स करेल, चांदण्या बघत काम करेल. लेफ्ट आहे माहिती आहे ना. वाव, नाईस व्ह्यू, नाईस रोड. मी काय बोलतो, जास्त स्पीड पकडू नको. अर्ध्या टर्निंगमध्ये थांबायचे. सिग्नल टाक लेफ्टचा. काय बोलतो, माझ्या हातात फोन आहे रे. आणि टर्निंगला एक हात सोडला तर धडाम पण आपतो. ठेवायलाच लागेल फोन. अरे 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 भाई, मी पोचलोय खरा. आला नाही उघडत आमच्याशी. यांनी टाइमपास नसता केला, लवकर आला असता तर टाई वेळ नसते आधी. जेवण सांडला. वास मस्त येतोय रे भाजीचा. भाजी पिशवीमध्ये झाली सगळी साखली. ठीक आहे, खाओ. पण तो दुसरा विवो बोलला इग्नोर कर. नाही, फोन लावायलाच लागेल. भात बनवत नाही दोघांना. अंदाज होता एकाला पण नाही. दोघांना बस होईल का माहिती नाही. ठीक आहे, 1 फॉर गुड लक घे. टाक. नाही टाक. 1 फॉर गुड लक असतो. थोडासा घे. काय भात घे. अजून घेऊ? हा, मस्त एकदम शांत आणि पीसफुल जिंदगी. इथं राहायला जाम मज्जा येते. का कोणाचं टेन्शन नाही, काय नाही. गाड्यांचा आवाज नाही. आला
थोडासा येते गाड्यांचा आवाज. बाकी इकडे रेवाला असा जिंदगी आरामात सेटल करायची असेल तर इथं करू शकतो. फक्त कंची तरी पैसा आला पाहिजे थोडासा. मग असं इकडची इकडं स्विगी करायचा. स्विगी तर येत नाही इकडं. काय रे काय करतो? झोमॅटो पण नाही. ब्लिंकिट जाऊ दे. पैसा असला तर स्वतः दुकानावर जाऊन आणता येते. कशाला मागवायचं? दुसऱ्यांना त्रास नाही द्यायचा. पैसा आहे म्हणून तर मागवतो, नाही तर स्वतः आणला नसता. ते पण आहे रे. पैशाचा फायदा काय जर आपण स्वतः आणायला गेलो तर. ठीक आहे जाऊ दे. शांत जिंदगी आहे. बस थोडासा पैसा कुठून आला तर असं लांब येऊन रेवाचं काहीतरी. भूषण सरचे पैशाचा वर्ष आहे आपल्याला यावर्षी. भेटला नाही रे कुठे. पहिलाच तर दिवस आहे. पहिलाच दिवस आहे म्हणून. जेवणाची सोय झाली. काय आहे रे जेवायला? जिरा राईस आणि पनीर मसाला, तिखा मसाला. मस्त शेकोडी पेटवली. जेवण आहे. आणि तो चंद्र बघायचा होता सनसेट, पण आता चंद्र बघून जेवू. मून राईस. अरे होतच नाही. आज आला मस्त एकदम. वर चंद्र, खाली शेकोटी आणि आम्ही बसलोय जेवायला. चला जेवून भेटू. या माणसाच्या मुले आपल्याला सनसेट बघायला भेटला. नाही तर सनसेट नसता बघायला भेटला आपल्याला. मून राईस बघायला नसता भेटला. सनसेट रे बघितला ना आम्ही. बघितला ना. भारी होता. एक नंबर. चला जेवून घेऊ. शेकोटीच्या बाजूला आम्ही बनवलेला जिरा राईस.